हा आता बरं वाटतंय जरा. घरात आलो, घरात इन द सेन्स बाहेरच बसलोय. पण आता इथे हे आता हे सेल्फी फोटो सेशन वगैरे चालू केलंय. सुप्रिया आणि ती माझी भाची आहे राधा, आमच्या 2 नंबरच्या जीजीची, 2 नंबरच्या ताईची मुलगी. 2 नंबरची म्हणजे बघ राधा हसते. मी नाही जीजी, पहिलेच सांगतोय ही हसते. मी सहज बोलून गेलोय. हे ठेवणार आता मी. सो असं आता अशा प्रकारे आता मिरवणूक तर संपली आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रोग्राम जो सगळ्या लोकांना असा भरभरून बघावासा वाटेल असा, तो म्हणजे महाराष्ट्राची लोकधारा लावणी नृत्य, लावणी महोत्सव. जवळजवळ लावणीचा कार्यक्रम आहे आणि उद्या सकाळी 10 ते 2 तमाशा ठेवलाय. सो 2 कार्यक्रम आहेत वेगवेगळे. एक लावणीचा कार्यक्रम आहे आणि सकाळी 10 ते 2 तमाशा. सो मी काही तमाशा नाही करणार आहे, पण साईडीत होणार आहे तमाशा बघायला सगळ्यांनी या. आणि ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी मी आहेच. ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तमाशा कसा असतो आमच्या गावाला. कारण ही सगळी गावं आमच्यासाठी नवीन आहेत. या गावांची नावं सुद्धा आमच्यासाठी नवीन आहेत. त्यामुळे थोडंसं नावामध्ये जर का गफलत झाली असेल तर नक्कीच तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल अशी आशा आहे. पुढे पुढे आपल्या कार्यक्रमात या महाराष्ट्राची श्रीमंत लोककला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम झाली म्हणून सोपान आणि जीवनशैली सोपस्कर झाली म्हणून मुक्ती मिळाली म्हणून ती मुक्ताई. नावातही इतका गर्भितार्थ दडलेल्या या 4 भावंडांनी जगण्याची शिकवण दिली. माझा मराठीची बोलू कवतुके परी अमृताते ही पैजाची जिंके ऐसी अक्षरे रसिके वेळ बिन असं सांगून मराठीचा पाया रचणाऱ्या या संत ज्ञानेश्वरांच्या चरणी आम्हा सर्व कलाकारांचा मानाचा मुद्रा. आणि याच संत महंतांनी रचला पंढरीच्या विठ्ठलाचा महिमा. विठ्ठल वी करो विधाताय, ठ करो निळकंठ, ल करो लक्ष्मीकांत विधी नियमे. वी करो विधाता म्हणजे ब्रह्मा, ठ करो निळकंठ म्हणजे महेश, ल करो लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू बाबा. ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचा अवतार म्हणजे विठ्ठल, जो गेली 28 युग त्या पंढरीच्या वळवटात एका विटेवर आपल्या सर्व भक्तांसाठी जागा आहे. म्हणूनच ही काय कार्यक्रमाचं पुढचं पुष्प या पंढरीच्या विठ्ठलाच्या चरणी.
हाय गाईज, तुम्हाला सांगतो सकाळचे वाजलेत 10:30 आणि मी आत्ता म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आहे मामांची, आणि आम्ही सगळे असे मिळून आता निघालोय मंदिरात नारळ फोडायला आणि देवाच्या पाया पडायला, म्हणजे केदारेश्वराच्या पाया पडायला. तुम्ही आता बघू शकता माझ्या मागच्या बाजूला आहे ना, थोडं मी असा रिव्हर्स चालतो. ह्या मागच्या बाजूला हे जे दिसतंय ना, हे बांगड्यांचं दुकान आलंय. आणि मागे जसं तुम्हाला सांगितलं, यात्रा म्हणजे सणासारखी असते. सो बायका बांगड्या वगैरे घालतात आणि तुम्हाला ह्या सगळ्या बांगड्यांचे प्रकार दिसतील. सो इथे आपल्या चॉईसच्या बांगड्या त्या हातामध्ये घालून घेतात. आणि आता हे मामा पण रेडी आहेत, मामा रेडी आहेत. त्यानंतर इकडे दुसरे हे मामा रेडी आहेत, सुरेंद्र मामा. आणि आमचे आजोबा सुद्धा रेडी झाले. आणि मावशी पण रेडी आहे, सगळे रेडी आहेत. रेवती रेडी, रेवती पण रेडी आहे. रेडी आहेस ना? रेडी आहे. सो थोडक्यात सांगायचं तर आता आमची तयारी झालेली आहे पूर्ण, आणि आता जाऊ सगळे खाली आणि मग छानपैकी मंदिरात केदारेश्वराच्या पाया पडून मग पुन्हा वरती येऊ, घरी येऊ. आणि जत्रेत फिरायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जत्रा कशी विसरलो. जत्रेमध्ये आता दुकानं लागली असतील खाली, सो जत्रेमध्ये फिरून मग भजी खा. म्हणजे सातारचे फेमस पडवीवाल्यांचे फेमस भजी आहेत, गोल भजी असतात. सो ते भजी खायचे आहेत, जिलेबी खायची आहे, खजूर खायचंय, स्वीट्स खायचंय. त्यानंतर जर अजून काय असेल ते खाण्याचं नाही, नुसतं तर काय असं बघायचं, जत्रेतली काही दुकानं असतील आपल्या योग्य काही असेल तर घ्यायचं आहे. सो स्टे ट्यून गाईज, भेटूया. जवळजवळ बरं, जवळजवळ एक तासाभराच्या तयारीनंतर सगळे घरचे निघालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता ही जी गँग निघेल ती जाईल सरळ केदारेश्वराच्या मंदिरात, पाया पडेल आणि मग नारळ फोडून आपला जत्रा फिरून पुन्हा एकदा घरी. मामा हाय करा. हे आमचे मामा जितेंद्र देवरे, जितू मामा. सो आणि ह्या आमच्या मामी कांचन मामी. ए आशिष हाय कर, आशिष. आणि स्वरूप. ए तू काय नाही बघितलं इकडे बघ. हाय कर, हाय हाय. ही रोहिणी आत्ताच हाय करा. लाईव्ह नाहीये, आपण लाईव्ह होणार नंतर करणार 7-8 दिवसात, 7 दिवसात. आणि ए मम्मी, मम्मी मैं हूँ सब, मैं हूँ सब. हा, सब म्हणजे श्रीकांत आत्माराम भगत असं आहे. हा, सो ए सुरेंद्र मामा हात वर करा. सुरेंद्र मामा. मम्मी हात वर कर. मम्मी माझी, मावशी वनिता मावशी, रेवती, रेवती येस येस येस, सुप्रिया माझी बहीण, तुम्ही ओळखताच. सो आता सगळे निघाले आहेत मंदिरात आणि बघूया आपण आता पुढे जाऊन कसं काय मजा करणार होतो आपण ते. ही सगळी फॅमिली चालली आहे बघा, तुम्हाला दिसतंय. आणि मावशी, मम्मी, मामी, सुप्रिया, आजोबा माझे. हात करा असा करा. हे माझे पप्पा आणि सुप्रिया आणि ही रेवती, सगळे निघालेत. मगाशी पण घेतलं बाप्पा. आज संध्याकाळी फूड जत्रा असेल, तोपर्यंत ही जी नवीन दुकानं ऍड झालेली दिसत आहेत तुम्हाला आता, त्या आईस्क्रीमच्या गाड्या वगैरे आल्या आहेत.
काल नव्हत्या बघितलं ना ह्या. हे कलिंगडवाले आज आलेत. शेतातलेच कलिंगड असतील यांचे. हे वेगवेगळी दुकानं तुम्ही बघू शकताय. दुकानं. आप्पा आप्पा हात वर करा. हे माझे आजोबा, ही माझी आजी सुमन आजी. सुमन आजी हात कर, असा हाय कर. हा, आणि हा देवेंद्र मामा आमचा. सो असे सगळेच आता खाली हे करत आहेत, पाया पडायला आलेले. इथून तुम्ही बघू शकता ही लस्सी सॉरी गोळा, लिंबू सरबत, त्याची गाडी. ही दुकानं बघा कशी छोटी छोटी दुकानं मस्तपैकी छान वाटतील अशी, है ना. अजून चालू करताय दुकान? आणि मग फूड जत्रा कधी असणार? संध्याकाळी. सो अजून हे दादा दुकान लावतायत आता तर तुम्ही बघू शकता इथे दुकानं लागली आहेत. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी हे आले. अरे वा, इकडे खेळतात मुलं. सो अशा प्रकारची दुकानं इथे. बांगडीवाले जे कासार इकडचे, आणि बांगड्या भरून देणार ते इथल्या महिलांना. चला, कुठे गेले सगळे? आता सकाळी आज सगळे पाया पडणार देवप्पाच्या. म्हणजे प्रत्येक यात्रेचं स्वरूप थोडं वेगळं असतं. आता घाटाईची यात्रा आणि केदारेश्वराची यात्रा यात तुम्हाला गर्दीचा जरी फरक जाणवत असला तरी उत्साह त्याच लेवलचा असतो. देवबाप्पाच्या पाया पडायचं म्हणून लहान मुलं, जसं आमचा हा स्वरूप आहे. स्वरूप कशा कुठे चाललायस? मी मंदिरात चाललोय. कशाला? पाया पडायला. पाया पडायला चाललंय? हो. इथे आता सगळे दिसतील तुम्हाला. माझे मम्मी, पुन्हा एकदा मावशी, जितू मामा, सुरेंद्र मामा, रेड मध्ये माझी बहीण सुप्रिया, माझे पप्पा आत्माराम लक्ष्मण भगत, तसेच ही आमची निमात्या, ही निमात्या, त्यानंतर इथे रेवती मामी, आणि आशिष आणि रोहिणी. सो असे सगळेच आता निघालोय. थांबा. मला पण लावा. थांबा थांबा. धन्यवाद. अब देखो लग रहा है ना केदारेश्वर यात्रा में आया हुआ बंदा. माथे पे ओम और अरे मैं ऐसे ही बात कर रहा हूँ, माइक तो इधर नीचे पड़ा हुआ है. मंदिराच्या पायऱ्या चढून आता वरती आलोय मंदिरामध्ये. आणि या समोर गाभारा दिसतोय तुम्हाला. जवळजवळ गावातले सगळेच आपापल्या परिवारासोबत मंदिरात पोहोचलेले आहेत. सो मंदिरात गर्दी आहे. आणि हा जो तुम्ही गाभाऱ्याच्या आतमध्ये हे सगळे पुरुष मंडळी आहेत ना, खरं तर बरीच ठिकाणं आहेत अशी गाव खेड्याकडची जिथे स्त्रियांना आतमध्ये एंट्री नाही आहे. मग त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात, पण एंट्री नसल्यामुळे फक्त पुरुष आतमध्ये जाऊ शकतात. सो त्यांच्या परिवाराच्या सुख समाधानाची, सुखाची मागणी करण्यासाठी पुरुष मंडळी आत जाऊन देवाला नारळ फोडणं किंवा मग त्यांना हार घालणं, गोंडा लावणं. गोंडा ही संस्कृती घाटाई देवीच्या यात्रेत सुद्धा दाखवली. तो वरती जो पाईप दिसतोय ना गाभाऱ्यात, त्या पाईपाला गोंडा लावतात. कोणी नोटांच्या माळा लावलेल्या आहेत, तुम्हाला दिसत आहेत ना नोटांच्या माळा. तर कसं असतं ना, देवाला काहीतरी दिल्याशिवाय देव आपल्याला देत नाही, असं एक छोटीशी मान्यता आहे. त्या मान्यतेनुसार सगळे लोक देवाला काहीतरी
त्यांच्या पद्धतीने त्यांच्या परीने देत असतात आणि देव ते ॲक्सेप्ट करतो आणि त्यांना सुख समाधानात ठेवतो. आणि त्यामुळेच दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने सगळे यात्रेसाठी गावाला येतात. आणि बरं, गाभाऱ्यातलं हे जे काही तुम्ही बघताय त्याच्या पलीकडे तुम्हाला अजून काही गोष्टी दाखवायच्या आहेत. त्यात सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की गाभाऱ्याच्या आतमध्ये ह्या ज्या मूर्त्या दिसतात ना, ह्या तिन्ही ह्या पाषाण मूर्त्या असतात. पाषाण रूपी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्याच्यावर आणि ही जी मूर्ती तर तुम्हाला दाखवलीच की 11 किलोची चांदीची मूर्ती. पण ह्या पाषाणाच्या मूर्त्या असतात, त्यांना वरती एक असं मास्क टाईप बनवलेलं असतं. आणि हे बघा, हे गाभाऱ्याच्या बाहेर तुम्ही बघू शकता, हे मोठं चषक ठेवलंय. यावर्षी किंवा याच्या मागच्या वर्षी या गावाला मिळालं असेल. मग ते क्रिकेटच्या तरुण मंडळ जी क्रिकेट खेळायला जातात ना, त्यांनी मिळवलेली किंवा गावाला कुठल्या ना कुठल्या स्पर्धेत सहभागी होऊन मिळालेली बक्षिसं. आणि याची बघा लाईनच आहे पूर्ण सरसकट. एवढ्या सुंदर सुंदर ट्रॉफीज आहेत. त्या अशा व्यवस्थित पद्धतशीरपणे मांडलेल्या आहेत. कारण तुम्ही म्हणजे काय असतं ना, आता ह्या ग्रामदेवतेच्या मंदिरात सगळेच येतात, सो त्यांना बघण्यासाठी आहे. पहिलं मंदिर झाल्यानंतर मग दुसऱ्या मंदिरात म्हणजेच गावच्या त्या मंदिराच्या एक मध्ये रस्ता आहे आणि एक अजून एक मंदिर जे नवीन बांधलं गेलं होतं, थोडं म्हणजे माझ्या कळत्या वयात बांधलं होतं, ते म्हणजे साईबाबांचं मंदिर. आणि तुम्ही बघू शकता, हे साईबाबांची मूर्ती आहे. ओके. आणि म्हणजे सगळेच आता घरातून जवळजवळ गावातली सगळीच मंडळी आहेत ना, दर्शनाला निघालेली. नुसती काय आमची फॅमिली नाही आहे इथे, तर आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या फॅमिल्या आहेत ज्या गावामधल्याच आहेत आणि त्या इथे येऊन दर्शन घेत आहेत त्यांच्या. आणि हे बघा, हे बाहेर तमाशा चालू होता. मी मुद्दाम गाण्याचा आवाज आहे ना, हे नाही ॲक्च्युली खूप कॉपीराईट येतात, त्यामुळे गाण्याचा आवाज नाही ठेवायचा आहे. पण तरी पण असता तर मजा आली असती. पण खरं सांगायचं तर मी खोटं बोलतोय, गाण्याचा आवाज मी ठेवला असता. पण काय होतं ना की मी जेव्हा हे व्हिडिओ बनवत होतो ना, तेव्हा मी व्हॉइस ओव्हर जो व्हॉइस असतो ना, तो येऊ शकला नाही व्यवस्थित. पण आता त्याच्यामध्ये मी व्हॉइस ओव्हर देतोय बसून शांततेत. सो आता भरपूर एरिया आहे ज्याच्यामध्ये मला व्हॉइसच नाही मिळाला. तुम्ही बघू शकता, तमाशा बघणारी ही सगळी जुनी मंडळी बघा अजूनही टोप्या घालून तमाशा बघायला आलेली आहेत. हा यात्रेचा फूट जत्रेचा दिवस आहे आणि सकाळी सकाळी तमाशा आहे हा. सकाळी म्हणजे 10 वाजून गेलेले आहेत ऑलरेडी ना, मगाशी बघितलं तुम्ही. तर ह्या अशा बायका, मग ही बतावणी केली जाते बघा. आता ही बाई आणि तो समोरचा जो माणूस आहे टोपी घातलेला, हे एकमेकांसमोर सोबत काहीतरी संवाद बोलतायत बतावणीतले. आणि अशी बतावणी केली जाते या तमाशा मंडळातर्फे. खूपच सुंदर तसा अनुभव आहे. पण कसं आहे, माझा माईक व्यवस्थित अटॅच न झाल्यामुळे व्हॉइस ओव्हर मला द्यावा लागतोय. हे तिसरं मंदिर आहे. हे गावचं पेटोबा मंदिर आहे आणि आता सगळे पेटोबा मंदिरामध्ये गेलेत, पूर्ण फॅमिली. बाजूलाच मामाचं घर आहे, घराच्या बाजूलाच मंदिर आहे. पेटोबाचं मंदिर. चांगले आताच पेटोबाचं दर्शन झालंय आणि सगळे निघालेत घाटाईला गावच्या एकदम वरच. काय झालं बाळा? मम्मा नाही सापडत आहे इकडे? होय, आहे ना ओळखीचा, जा घेऊन. मम्मा नाही सापडत आहे. आता आम्ही निघालो घाटाईला सगळेच.
मम्मी कुठे गेली का? हाय पुढे हाय. हॅलो. सगळीच कुटुंब गावातली सगळी मंदिरं फिरून नारळ फोडून वर्षातून एकदा का होईना सगळ्या देवांची आठवण. हे गावचं घाटाई मंदिर आणि घाटाईचं मंदिर आणि तुम्ही बघू शकता आता गावातले सगळ्याच मंदिरांमध्ये फिरून नारळ फोडतायत. आता ह्या घाटाईच्या मंदिरात हे शेवटचं मंदिर आहे. हे झाल्यावर यात्रेत खाली फिरायला जाऊ, खाऊ खायला जाऊ. पहिले प्रदक्षिणा घालायची. मी पिशवी पण घेत नाही. बाबा काय टेकावला आंबा. अरे मला हात धुवा नको, मी फोडतोय माझे हात भरतात सगळे. माताची पोळी दाखवते आपल्या देवीचे म्हणून. हा ते दिसणार आहेत का पण इकडून दिसते. हे मधाचं पोळ आहे इकडे. हे घाटाई देवीचे म्हणून ते कोणी फोडत नाही. इथे पण एक आहे, ओळखून दाखवा. आता घाटाईच्या मंदिरात प्रवेश करूया. वरती घाटाईला नाही जाता आलं तरी साईडच्या घाटाईला चांगले. काय जाऊ देत ना. काय नाही, माफी मागा आपल्या मनावर. गाठोबाच्या नावानं, पेटोबाच्या नावानं, केदाराच्या नावानं, जानोबाच्या नावानं, गणपती बाप्पा. नाही झाला ना. हा मामा आमचा रचा ड करतो सुरेंद्र म्हणून. पण आता एवढं काय नव्हत, पण ठीक आहे. चला, सगळे हसताना किती छान दिसतात ना. हाच सोहळा असतो जत्रेचा, आनंदाचा. हा, आणि सगळे सुखी समाधानी आता आज देवीच्या दर्शनाला, त्यानंतर केदारेश्वराच्या दर्शनाला आलेले होते. आणि आता सगळे पांगतील हळूहळू, कारण सगळं जत्रा संपत आली आहे. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पुढ जत्रा होईल आणि मग जत्रा संपन्न झाली असं जाहीर केलं जाईल. आणि मग त्यानंतर सगळेच निघून मुंबईला परत एकदा आपापल्या कामाला लागतील. हे खाली चला, कोणाला काय खायचं प्यायचं असेल तर खाऊया. आत्ताच मम्मीने एक फणस चोरलाय. तुम्ही आता बघू शकता कशा प्रकारे मिठाईच्या दुकानावर आता गर्दी आहे, सगळे जिलेबी घ्यायला. सगळे आता भजी, खाजा, फरसाण सगळं घेत आहेत. खाऊ, खजूर. जत्रेतली गरमागरम जिलेबी खाता येते बघा. सुप्रिया, रेवती, काव्या आणि श्रेया.
श्रेया हाय कर नाही अण्णा सो यात्रेतली जिलेबी एकदम गरम गरम जिलेबी मजा येते गरम गरम जिलेबी एक नंबर म्हणजे भजी 3 प्लेट माझ्या आहेत माहिती आहे ना. तीन प्लेट भज्या सांगितले आहेत 1 2 3 4 5 जणांमध्ये संपवून टाकू बोलल्याप्रमाणे. आणि आता वाजलेत दुपारचे 1:45. तर आता आपण आहोत म्हणजे यात्रेचा जो पवळीच्या खालचा भाग आहे ना तिथे एक बांगड्यांचं दुकान आहे. सो आपण आता त्यांना भेटूयात, त्यांना विचारूयात यात्रेमध्ये बांगड्यांच्या दुकानाचं नेमकं महत्त्व काय. ओके. नमस्कार, मी आमिर आतार. आमचे हा बांगडी व्यवसाय आमच्या आजीच्या पासून चालू आहे. वरती पकडा माईक थोडा, 50-60 वर्ष झाली. माईक वरती पकडा ना थोडा इथे जवळ. जवळजवळ 50-60 वर्ष झाली. हे आमच्या आजीच्या पासून बांगडीचं दुकान आहे. ह्या बांगड्यांचं महत्त्व असं आहे की यात्रेत पै पाहुणे आले की एकमेकींना बांगड्या भरवणं, त्यामुळं यात्रेची शोभा वाढवणं वगैरे असं. त्याच्यानंतर माझं गुलाल गोंड्याचं दुकान, नारळाचं दुकान आहे. मी गेले 10-1 वर्ष नारळाचं दुकान वगैरे चालवतो. आणि बांगड्याचं तर आमचं आजीपासून आहे, जाडी कासारी म्हणून होते, त्यांच्यापासून हे चालू आहे आमचं बांगड्याचं व्यवसाय. आणि इथली माणसं खूप प्रेमळ आणि चांगल्या मनाची आहेत, चांगली माणसं आहेत. आणि बांगड्यांचं महत्त्व काय म्हणजे यात्रेमध्ये बऱ्यापैकी मी बघितलं आपल्या गाव साईडला काय होतं ना की जसं यात्रा असेल तर घरातला जो पुरुष मंडळी असतात, घरातली पुरुष मंडळी ती बायकांना पैसे देतात, बोलतात बांगड्या भरा. तर ते बांगड्यांचं बरोबर यात्रेच्या निमित्ताने बायका बांगड्या भरतात किंवा काय, तर असं महत्व आहे का त्याचं. हा महत्व आहे. कारण पै पाहुणे आले की पै पाहुण्यांना ते आवर्जून बांगड्या भरतात. अच्छा, हा ठीक आहे. आवर्जून येऊन स्वतः येऊन उभं राहून बांगड्या त्यांना भारा मानतात, जबरदस्ती करतात. तुम्ही वरती घाटाच्या जत्रेला वगैरे पण होतात का. असतो. माझा बांगडी व्यवसाय आणि पूजा साहित्य व्यवसाय आहे. मी खेडोपाडी जाऊन बांगड्या भरतो, लग्नाच्या ऑर्डर स्वीकारतो. त्याच्यानंतर तुमचे बाळातीन असेल किंवा मुंजा असेल, सगळ्या प्रकारचे कार्यक्रमाच्या बांगड्या वगैरे भरतो. पूजा साहित्य सर्व प्रकारचे, देवीचे ओटी, नारळ, सर्व साहित्य माझ्याकडे मिळते. माझा पत्ता समर्थ मंदिर, कनसे मेडिकल, शिंदे हॉस्पिटल जवळ, सातारा. इथे काय तुमचं परमनंट दुकान आहे का. घरी दुकान आहे. अरे वा, छान छान. बरं बरं, चला ठीक आहे. नमस्कार, छान भेटून छान वाटलं तुम्हाला. चालेल. परत एकदा नाव सांगा तुमचं. माझं नाव आमिर आतार. अच्छा, ठीक आहे. चला, धन्यवाद, थँक्यू. तेवढं म्हणजे प्रतिसाद दिलेला आहे आणि देत आहे. सो